नमस्कार माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हा सर्वांचं आपल्या श्री दत्तछाया या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत. मित्रांनो, आपण आयुष्यात अनेकदा गुरु शोधतो, पण सद्गुरू म्हणजे नक्की काय? समर्थ रामदास स्वामी म्हणतात की ज्याला शब्दात मांडता येत नाही, ज्याची तुलना जगातील कोणत्याही मौल्यवान वस्तूशी होत नाही, ते म्हणजे सद्गुरू. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण दासबोधातील सद्गुरुस्तवन हा समास पाहणार आहोत. पण हे नुसतं वाचन नाही, तर आपल्या आयुष्यात सद्गुरू तत्व कसं उतरवायचं हे आपण प्रत्येक ओवीनुसार अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे जी तुमची पाहण्याची दृष्टी बदलून टाकेल. बघूया सर्वात प्रथम ओवी. आता सद्गुरु वर्णवेना, जेथे माया स्पर्शो सकेना, ते स्वरूप मज अज्ञाना काय कळे. मित्रांनो, समर्थ म्हणतात की ज्या ठिकाणी जगाचा खोटा देखावा संपतो, जगाची माया संपते, तिथून सद्गुरूंचे रूप सुरू होतं. बुद्धीच्या पलीकडची ही गोष्ट आहे असं समर्थांना या ओवींमधून सांगायचं आहे. बघा, आपण नेहमी लोकांना त्यांच्या कपड्यांवरून किंवा श्रीमंतीवरून मोजतो. हा बदल करा की माणसाच्या अंतर्मनाला ओळखायला शिका, ना की त्यांच्या श्रीमंतीवरून, त्यांच्या कपड्यांवरून आपण त्यांना जज नाही करू शकत. त्यांच्या अंतर्मनाला ओळखायला शिका. बाह्य रूपांच्या मोहात अजिबात पडू नका. बऱ्याच जणांना सवय असते, खरंच असते, की हा असे कपडे घालतो तर हा असाच राहत असेल, याचं बॅकग्राऊंड असंच असेल, किंवा हा काय असं या टाईपचा बोलतो तर हा असंच त्याच्या आयुष्यामध्ये अशाच प्रकारचं बोलत असेल. सर्व लोक त्याच्यासोबतचे जे आहेत ते अशाच लेवलचे लोक असतील, किंवा हा खूप श्रीमंत आहे. तर असं न करता आपण त्यांच्या अंतर्मनाला ओळखायला शिका. त्यांच्या बाह्य रूपाच्या मोहात आपण पडायचं नाही आहे, असं समर्थ या ओव्यांमधून सांगत आहे. बघा, उदाहरणार्थ सांगायचं झालं तर जसं आपण विजेला डोळ्यांनी पाहू शकत नाही, पण तिचा प्रकाश अनुभवतो, तसंच सद्गुरूंचे स्वरूप डोळ्यांनी नाही तर अनुभवाने समजून घ्यावे लागते. त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये आपण जे काही गोष्टी करत असतो, जे डोळ्यांनी सुद्धा आपल्याला दिसत नाही, बऱ्याच गोष्टी असतात की ज्या डोळ्यांनी आपल्याला दिसत नाही, पण त्याच्या अनुभवातून आपल्याला खूप काही शिकायला मिळतं. त्यामुळे अनुभवाने समजून घ्या गोष्टी. न कळे न कळे नेती नेती, ऐसे बोलतसे श्रुती, तेथे मज मूर्खाची मती, पवाडेल कोठे. बघा, मोठे मोठे वेद सुद्धा ज्याचं वर्णन करतात, हे नाही ते नाही, नेती नेती म्हणजे काय, तर हे नाही ते नाही म्हणत थांबले. मोठे मोठे वेद सुद्धा ज्यांचं वर्णन करताना हे नाही ते नाही म्हणत थांबले, तिथे माणसासारख्या सामान्य माणसाची बुद्धी काय काम करेल. तसंच आयुष्यात मीपणा किंवा अहंकार सोडा. जेव्हा आपण मान्य करतो की मला सगळं कळत नाही, तेव्हाच आपण शिकायला तयार होतो. काही जणांना येत नसते, काहीच येत नसते, तरी हो मला जमते, मला येते, मी करून दाखवणार, हा अहंकार खूप असतो लोकांमध्ये. तर जसा एखादा छोटा मासा पूर्ण समुद्राची खोली मोजू शकत नाही, तसंच आपली छोटी बुद्धी जी आहे ना, ती या महान तत्वाला मोजू शकत नाही. हे मान्य करणंच खरी नम्रता आहे, असं इथे सद्गुरूंना आपल्या ओवीमध्ये सांगायचं आहे. मज न कळे हा विचारू, दुर्हुनी माझा नमस्कारू, गुरुदेवा पैल पारू पाववी मज. समर्थ अत्यंत नम्र होऊन म्हणतात, देवा, मला हे काही कळत नाहीये, मी फक्त तुला लांबून नमस्कार करतो. तूच माझा हात धर आणि मला या संसारातून बाहेर काढ.
मित्रांनो, संकटात सापडल्यावर स्वतःच्या बुद्धीवर जास्त उड्या मारण्यापेक्षा एखाद्या अनुभव व्यक्तीवर किंवा ईश्वरावर विश्वास ठेवून शरणागत व्हायला शिका. जसं विमान चालवताना प्रवाशाला काहीच कळत नसतं, तो फक्त पायलटवर विश्वास ठेवतो आणि प्रवास पूर्ण करत असतो. तोच विश्वास सद्गुरूंवर ठेवा. जे काही घडेल ते आपोआप घडेल. तुम्ही सद्गुरूंवर विश्वास ठेवा, भक्ती ठेवा. होती स्तवनाची दुराशा, तुटला मायेचा भरोसा. आता असाल तैसे असा सद्गुरू स्वामी. मला वाटत होतं मी तुमची स्तुती करीन, पण आता लक्षात आलं की तुमची स्तुती करणं अशक्य आहे. तुम्ही जसे आहात तसेच श्रेष्ठच आहात. असे स्वामी या ओवीतून समर्थ या ओवीतून म्हणत आहेत की मला वाटत होतं की मी तुमची स्तुती करीन, पण आता लक्षात आलं की तुमची स्तुती करणं ही अशक्य गोष्ट आहे. तुम्ही जसे आहात तसे श्रेष्ठच आहात. बघा, आपण अनेकदा लोकांना आपल्या मनासारखं वागायला लावतो की तू असंच कर, तू तसंच कर, तू हेच कपडे घाल, तू असाच चाल, तू असंच जेवण कर, तू लोकांशी बाहेर असा वाग, तू घरातल्या लोकांशी असा वाग. तर असं नाही. त्याऐवजी तुम्ही समोरची व्यक्ती जशी आहे तशी तिचा स्वीकार करायला शिका. तो स्वतःमध्ये बदल करतच असतो, पण तो आपल्याला दिसत नाही. जगामध्ये प्रत्येक व्यक्ती हा वेगवेगळा असणारच, त्याच्या आवडीनिवडी वेगळ्या असणारच, त्याच्या चालीरीती वेगळ्या असणारच. त्यामुळे आपण कोणाला असं म्हणू शकत नाही की मी म्हणेल तसंच तू वाग, तू तसंच राहा. नाही, तो जसा आहे तसा आपण ॲक्सेप्ट करावा, असं या ओवींमार्फत आपल्याला समर्थ सांगत आहेत. मायेच्या बळे करीन स्तवन, ऐसे वांछित होते मन. माया जाली लज्जायमान, काय करू. या ओवीमध्ये समर्थांना सांगायचं आहे की मला वाटलं माझ्याकडे खूप शब्द आहेत, खूप ज्ञान आहे, मी तुमचं कौतुक करीन, पण तुमचं तेज बघून माझे शब्दच अपुरे पडतील, असं समर्थ म्हणत आहेत. याच्यातून आपण काय शिकायला पाहिजे, तर मोठेपणाच्या ज्या काही गप्पा मारण्यापेक्षा प्रत्यक्ष कृतीवर भर द्या. खूप जण आहेत असे की नुसते गप्पा मारतात, करत काहीच नाही, त्यांच्याकडून होत काहीच नाही, फक्त गप्पा मारायचे. मी असं करणार आहे, मी तसं करणार आहे, माझ्याकडे हे, माझ्याकडे ते, पण करणार काहीच नसतात. तर जे काही तुम्ही गप्पा मारतात ना मोठेपणाच्या, त्या गप्पा मारण्यापेक्षा ते कृतीत आणा. तुमच्या त्या कृतीवर भर द्या. शब्दांपेक्षा अनुभव मोठा असतो, असे इथे समर्थ म्हणत आहेत. नातुडे मुख्य परमात्मा, म्हणोनी करावी लागे प्रतिमा. तैसा माया योगे महिमा, वर्णीन सद्गुरूचा. बघा, देव दिसत नाही म्हणून आपण त्याची मूर्ती पुजतो. तसंच सद्गुरूंचे मूळ रूप शब्दात पकडता येत नाही, म्हणून मी या ओव्यांच्या रूपाने त्यांची मूर्ती उभी करत आहे. बघा, ध्येय खूप मोठं असेल तर ते एकदम गाठता येत नाही. त्याचे छोटे छोटे भाग करा, पायरी पायरीने पुढे जा. उदाहरणार्थ तुम्हाला सांगायचं झालं तर आपल्याला भारताचा नकाशा बघून देश समजतो, पण नकाशा म्हणजे देश नव्हे. तसंच हे शब्द म्हणजे गुरु नव्हेत, तर ते समजून घेण्याचे एक साधन आहे. आपल्या भावा सारिखा मनी, देव आठवावा ध्यानी. तैसा सद्गुरु हा स्तवनी, स्तवू आता. भाव तसा देव. तुमची श्रद्धा जशी असेल तसाच तुमचा अनुभव असेल. ही खूप नॉर्मल गोष्ट आहे आणि पण खूप महत्त्वाची आहे. ज्या प्रकारे तुम्ही देवावर श्रद्धा ठेवतात त्याच प्रकारे तुम्हाला अनुभव येणार आहे. सकारात्मक विचार करायला शिका. जर तुम्ही समोरच्या व्यक्तीमध्ये चांगलं शोधलं तर तुम्हाला चांगलंच दिसेल. संशय धरला तर सगळं वाईटच दिसेल.
तसंच श्रद्धेमध्ये सुद्धा असते. जसा आपण चांगला भाव ठेवला तर चांगला अनुभव मिळेल. वाईट अर्थाने भाव मिळाला किंवा स्वार्थीपणाने आपण जर देवावर श्रद्धा ठेवली, भाव ठेवला, तर त्याच प्रकारचा आपल्याला अनुभव येणार आहे. जय जयाजी सद्गुरु राजा, विशंभरा विश्वबीजा, परमपुरुषा मोक्षध्वजा, दीनबंधू. इथे समर्थ जय जयकार करत आहेत. ते सद्गुरूंना दीनबंधू म्हणजे गरिबांचे कैवारी म्हणत आहेत. याच्यातून काय शिकायचं आहे तर तुमच्याकडे कितीही सत्ता किंवा कितीही संपत्ती आली तरी गरिबांना आणि गरजूंना मदत करण्याची वृत्ती नक्की ठेवावी. तुझी ये न अभयंकरे, अनावर माया हे ओसरे, जैसे सूर्यप्रकाशे अंधारे, पळून जाये. मित्रांनो, गुरूंचा आशीर्वाद मिळाला की मनातील सगळी भक्ती आणि गोंधळ निघून जातो. जसा सूर्य उगवला की अंधार पळून जातो, तसंच गुरूंचा आशीर्वाद मिळाला की मनातली जी काही भीती आहे किंवा जो काही गोंधळ आहे आपल्या मनामध्ये, सगळ्याच बाबतीत असू द्या, तो सगळा निघून जातो. भीती वाटत असेल तर ज्ञानाची कास धरा. अज्ञान हेच भीतीचं मूळ कारण आहे. अंधारात दोरी बघून आपण साप समजतो आणि घाबरतो, पण टॉर्चचा प्रकाश म्हणजेच ज्ञान, याचा प्रकाश जर पडला की कळतं ती दोरीच आहे. तर त्यामुळे जी काही भीती होती ती आपली दूर होते सापाबद्दलची. त्यामुळे समर्थ इथे म्हणतात की गुरूंचा आशीर्वाद मिळाला की मनातील सगळी भीती आपली नष्ट होते, निघून जाते. आदित्य अंधकार निवारे, परंतु मागुते ब्रह्मांड मरे भरे, करी जन्म मृत्यू वाव, समूळ अज्ञानाचा ठाव पुसून टाकी. बघा, इथे समर्थांना काय सांगायचे आहे तर समर्थ म्हणतात, सूर्य फक्त दिवसाचाच अंधार घालवतो, रात्री परत अंधार येतोच. पण सद्गुरूंचा ज्ञानप्रकाश असा आहे की तो अज्ञानाचा जो काही अंधार आहे तो कायमचा मुळापासून उपटून फेकतो. तात्पुरत्या उपायांच्या मागे लागू नका, समस्यांच्या मुळाशी जाऊन ती समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा. सुवर्णांचे लोहो काही सर्वथा होणार नाही, तैसा गुरुदास संदेही पडोची नेणे सर्वथा. बघा, सोन्याचं लोखंड कधीच होऊ शकत नाही. तसंच ज्याला गुरूंनी ज्ञान दिलंय तो माणूस पुन्हा संशयाच्या गर्दीत कधीच पडत नाही. तर यावरून आपल्याला काय शिकायला मिळते तर एकदा निर्णय घेतला की त्यावर ठाम राहायला शिका. धरसोड वृत्ती प्रगती थांबवते. जो काही तुम्हाला निर्णय योग्य वाटतो आहे तो एकदाच घ्या, सारखं नाही. आता मला माझं मत हे म्हणतं आहे, काही दिवसांनी नाही माझं मत ते म्हणतं आहे, तर यातून काय होते तर आपली जी काही प्रगती आहे ती थांबते. 13. का सरिता गंगेसी मिळाली, मिळणी होता गंगाजली, मग जरी वेगळी केली तरी होणार नाही सर्वथा. समर्थांना या ओवीमार्फत आपल्याला सांगायचे आहे की जशी एखादी नदी गंगेला जाऊन मिळते तेव्हा ती तिचे वेगळे अस्तित्व हरवून गंगाच होते. एकदा का ती गंगेत मिसळली की तिला पुन्हा वेगळे करणं अशक्य आहे. म्हणजेच काय तर एकदा शिष्य सद्गुरूंच्या विचारात विरघळला की तो पुन्हा जगाच्या मायाजालात अडकत नाही, तो स्वतः पवित्र होऊन जातो. समजा तुम्ही एक तांब्याभर साधं पाणी घेतलं आणि ते गंगेत ओतलं. आता तुम्ही पुन्हा तेच साधं पाणी वेगळं काढू शकाल का? तर नाही, ते आता गंगाजल झालं. तसंच सद्गुरूच्या सहवासात आल्यावर माणसाचा जो जुना स्वभाव असतो ना तो पूर्णतः संपतो, तो परत आपल्या येत नाही.
तर यावरून आपल्याला असं शिकायला मिळते की आपली संगत अशी असावी की जिथे गेल्यावर आपल्यातील वाईट गोष्टी नष्ट होतील आणि आपण एकरूप होऊन जाऊ, सर्वांमध्ये मिसळून जाऊ. परी ते सरिता मिळणी मागे वाहाळ, मानी जेत जगे. तैसा नवे शिष्य वेगे, स्वामीच होय. समर्थ म्हणतात की नदी गंगेला मिळेपर्यंत लोक तिला ओढा किंवा नाला म्हणतात, पण ती नदी मिळाल्यावर ती गंगा होते. तो ओढा किंवा नाला नदीला मिळाल्यावर ती गंगा होते, पण शिष्य तर त्याहून वरचढ आहे. तो गुरूंच्या कृपेने प्रत्यक्ष स्वामीच गुरुरूप बनतो. जगात लोक तुम्हाला तुमच्या भूतकाळावरून नावं ठेवतील, पण एकदा तुम्ही गुरूंचे विचार आत्मसात केले की तुम्ही त्यांच्यासारखेच सामर्थ्यवान बनता. उदाहरणार्थ सांगायचं म्हटलं तर एखादा सामान्य दगड जोपर्यंत रस्त्यावर असतो तोपर्यंत लोक त्याला पाय लावतात, पण तोच दगड जेव्हा मूर्तिकाराच्या हातात जाऊन मूर्ती बनतो तेव्हा लोक त्याला देव मानून पाया पडतात. तसंच स्वतःला कधीही कमी लेखू नका. योग्य मार्गदर्शक भेटला की तुम्हीही शून्यातून विश्व निर्माण करू शकता. परीस आपणा ऐसे करीना, सुवर्णे लोहो पालटेना. उपदेश करी बहुत जना, अंकित सद्गुरूचा. समर्थ म्हणतात की परीस लोखंडाला सोनं बनवतो, पण तो लोखंडाला परीस बनवू शकत नाही. म्हणजेच काय तर ते सोनं पुन्हा दुसऱ्या लोखंडाला सोनं करू शकत नाही. यामध्ये सांगायचं झालं तर सद्गुरूंची किमया परीसापेक्षा मोठी आहे. ते फक्त शिष्याचं सोनं करत नाही तर त्याला दुसऱ्याचं सोनं करण्याची ताकद देतात. बघा, एखादा आपला गुरूंचा शिष्य आहे, गुरु त्याला सर्व काही शिकवतील, ते शिष्यसुद्धा आत्मसात करेल, त्यांच्याकडून शिकण्याचा पूर्णपणे प्रयत्न करेल. पण हाच शिष्य अजून त्याच्यापेक्षा जे लहान आहे त्यांना परत तीच शिष्य देण्याचं काम करू शकतो. तसंच दुसऱ्याचं सोनं करण्याची सुद्धा ताकद ही सद्गुरूंच्या याच्यात आहे. एक मेणबत्ती स्वतःजवळ जळते, पण ती दुसऱ्या 100 मेणबत्त्या पेटवू शकते. तसंच परीस तसं करू शकत नाही, पण सद्गुरू शिष्याला पेटती मेणबत्ती बनवतात, जेणेकरून तो इतरसुद्धा शिष्यांना ज्ञान देऊ शकतो. आपण फक्त स्वतःची प्रगती करू नये तर आपल्यासोबत इतरांनाही मोठं करण्याची दानत आपण आपल्यामध्ये ठेवावी. जसं सद्गुरू आपल्याला ज्ञान देतात तसंच ज्ञान आपण इतरांना सुद्धा द्यावं किंवा आपली जशी प्रगती होत आहे तशीच दुसऱ्याची सुद्धा प्रगती व्हावी. हे इतरांना मोठं करण्यात जी दानत ठेवतो तीच खरी दानत आहे. हा बदल आपण आपल्या आयुष्यामध्ये करायला पाहिजे की स्वतःची प्रगती फक्त आपण आपली स्वतःची प्रगती करू नये तर आपल्यासोबत आपण इतरांनाही मोठं करण्याची दानत ठेवली पाहिजे. शिष्यास गुरुत्व प्राप्त होय, सुवर्णे सुवर्ण करिता नये. म्हणून उपमा न साहे, सद्गुरूसी परीसाची. समर्थ म्हणतात सोनं स्वतः सुंदर असतं, पण ते दुसऱ्या लोखंडाला सोनं करू शकत नाही. पण मित्रांनो, शिष्य स्वतः गुरु बनतो, म्हणून सद्गुरूंना परीसाची उपमा देणं चुकीचं आहे. सद्गुरू आपल्याला स्वयंप्रकाशित करत असतात. समजा एखादा शिक्षक आहे, तो फक्त विद्यार्थ्याला उत्तर सांगत नाही तर त्याला स्वतःला शिक्षक बनण्याची पात्रता देतो. हेच सद्गुरूंचे मोठेपण आहे असं या ओवींमध्ये सांगत आहेत. उपमे द्यावा सागर, तरी तो अत्यंतची क्षार. अथवा म्हणो क्षीरसागर, तरी तो नासेल कल्पांती. सद्गुरूंना सागर म्हणावं तर त्यांचं पाणी खारं असतं.
क्षीरसागर म्हणजे दुधाचा सागर म्हणावं तर तो सुद्धा सृष्टीच्या शेवटी नष्ट होणारा आहे. आपल्या बोलीभाषेत सांगायचं झालं तर मित्रांनो, जगातील कितीही मोठी संपत्ती किंवा अथांग गोष्ट घेतली तरी तिला काहीतरी मर्यादा असतेच. तसंच सद्गुरू मात्र अमर्याद आहेत. समुद्र कितीही मोठा असला तरी त्याचं पाणी तहान भागवू शकत नाही, कारण ते खारट असतं. पण सद्गुरूंचे ज्ञान तहान भागवणारं आणि गोड असतं. ओवी क्रमांक 18. उपमे द्यावा जरी मेरू, तरी तो जड पाषाण कठोरू. तैसा नव्हे की सद्गुरू कोमळ दिनाचा. समर्थ या ओवीमध्ये म्हणतात की मेरू पर्वत खूप उंच आणि स्थिर आहे, पण तो शेवटी एक दगड आहे, कठोर दगड आहे. सद्गुरू मात्र गरिबांसाठी, भक्तांसाठी अत्यंत मऊ आणि मायेचे असतात. खरं सांगायचं म्हटलं तर मोठेपणा असून उपयोग नाही, तर मनात दया असायला हवी. एखादा माणूस श्रीमंत, खूप श्रीमंत आणि पदाने खूप मोठा असू शकतो, पण जर त्याच्या मनात गरिबांबद्दल दया नसेल तर तो काय कामाचा. सद्गुरू हे अधिकार असूनही खूप प्रेमळ, खूप मायाळू आहेत. उपमे म्हणो गगन, तरी गगना परीसते निर्गुण. या कारणे दृष्टांतहीन सद्गुरूस गगनाचा. जशी आकाशाची उपमा द्यावी तर आकाश रिकामं आहे, पोकळ आहे, पण सद्गुरूंचे स्वरूप हे ज्ञानाने गच्च भरलेले आहे. रिकाम्या गप्पा मारण्यापेक्षा मित्रांनो, आपल्या व्यक्तिमत्वात ज्ञानाची भर टाका, असे या ओवीमध्ये समर्थ आपल्याला सांगत आहेत. धीरपणे उपमू जगती, तरी हेही खचेल कल्पाती. म्हणून धीरस्त्वास दृष्टांती हीन वसुंधरा. मित्रांनो, पृथ्वी खूप सहनशील आहे, पण प्रलय आला की पृथ्वीसुद्धा डगमगते. तसं सद्गुरूंचा आधार मात्र कोणत्याही संकटात डगमगत नाही. तो एकदम ठाम आहे आणि शक्तिशाली आहे. जसं आई मुलाचे कितीही अपराध सहन करते, तसे सद्गुरू शिष्याचे अपराध सहन करून त्याला मार्ग दाखवतात. आता उपमा वा गभस्ती, तरी गभस्तीचा प्रकाश किती. शास्त्रे मर्यादा बोलती, सद्गुरू अमर्याद. गभस्ती म्हणजे सूर्य. सूर्याचा प्रकाश सुद्धा एका मर्यादेपर्यंतच आहे, तो रात्री नसतो. पण सद्गुरूंच्या ज्ञानाचा प्रकाश हा 24 तास तेवत असतो. म्हणून उपमे उणा दिनकर, सद्गुरू ज्ञान प्रकाश थोर. आता उपमा वा फणीवर, ते तरी तोही भारवाही. या ओवीचा अर्थ असा आहे की शेषनागाने फणीवर पृथ्वीचा भार पेललाय असं म्हणतात, पण तो ओझ्याखाली दबलेला आहे. पण सद्गुरू मात्र कोणावरही भार न होता जगाचा उद्धार करत असतात नेहमीच. आता उपमे द्यावे जळ, तरी ते काळांतरी आटेल सकळ. सद्गुरू रूप ते निश्चळ जाणार नाही. या ओवीमध्ये समर्थ असं म्हणतात की जसा काही दुष्काळ पडला की नद्या आटतात, पण सद्गुरूंच्या प्रेमाचा झरा हा कधीही आटत नाही, उलट तो रोज वाढत जातो. बघा, खरंच जर आपण एखाद्याला ज्ञान देतो तर आपलं ज्ञान वाढते असं म्हणतात. त्याच प्रकारे सद्गुरूंचे जेवढं प्रेम ते त्यांच्या भक्ताला देतात, तेवढं ते त्यांचं प्रेमाचा झरा त्यांचा कधीच आटत नाही, उलट तो रोज वाढत जातो. ते प्रेम रोज, भक्तांबद्दलचं जे प्रेम आहे ते त्यांचं रोज वाढत जाते. सद्गुरूसी उपमावे अमृत, तरी अमर धरिती मृत्यूपंथ. सद्गुरू कृपा यथार्थ अमर करी. अमृत पिऊन देव अमर झाले असं म्हणतात, पण त्यांनाही संकटे येतात. पण सद्गुरू कृपा माणसाला मरणाची भीतीच घालवून टाकते. अमृत पिऊन देव अमर झाले असं म्हणतात, पण त्यांनाही संकटे येतातच आणि आलेली आहे. पण सद्गुरू कृपा ही जी आहे ना, ती माणसाला मरणाची भीतीच घालवून टाकते. सद्गुरूसी म्हणावे कल्पतरू,
चिंता मात्र नाही म्हणे, कोण पुसे चिंतामणी. ही ओवी क्रमांक 25 आणि 26 आहे. या ओव्यांचा अर्थ असा आहे की कल्पतरू आणि चिंतामणी कल्पनेतल्या त्या गोष्टी देतात, पण ज्याच्या मनात आता कोणतीच चिंता उरली नाहीये, त्याला चिंतामणीची काय गरज. सद्गुरू आपल्याला चिंतामुक्त करतात असं इथे या ओव्यांमध्ये समर्थ आपल्याला सांगत आहेत. त्यामुळे काय होतं की सतत काय होईल याची चिंता करण्यापेक्षा मी माझं कर्तव्य करेन हा विश्वास जागवा. हा विश्वास तुमच्या मनात नेहमी कायम ठेवा. सद्गुरू म्हणो लक्ष्मीवंत, तरी ते लक्ष्मी नाशिवंत. ज्याचे द्वारी असे तिष्ठत मोक्ष लक्ष्मी. या ओवीचा आपल्या बोलीभाषेत अर्थ सांगायचा म्हटला तर पैसा येतो आणि पैसा जातो, पण आध्यात्मिक समाधान कायम राहतं. सद्गुरू आपल्याला ते समाधान देत असतात. मित्रांनो, पुढची ओवी आहे, सर्व लोक इंद्र संपत्ती हे काळांतरी विटंबती. सद्गुरु कृपेची प्राप्ती काळांतरी चळेना. समर्थांना या ओवीमार्फत आपल्याला असे सांगायचे आहे की आपण ज्या सर्व लोकाच्या गप्पा मारतो किंवा इंद्रदेवाच्या ऐश्वर्याची स्वप्ने बघतो, ते सुद्धा कायमस्वरूपी नाही. वेळ आली की इंद्राची संपत्तीसुद्धा नष्ट होते किंवा त्याला त्या पदावरून पायउतार व्हावं लागतं. पण सद्गुरूंची कृपा अशी नाही, जी काळाच्या ओघात कधीही ढळत नाही. ती नेहमी जशी होती तशीच राहते. बघा, आज आपल्याला वाटतं की खूप पैसा कमवला, मोठी गाडी घेतली की आयुष्य सेट झालं, पण ही संपत्ती कधीही जाऊ शकते. मात्र गुरूंनी दिलेला विचार आणि ज्ञान तुमच्याकडून कोणीही ही गोष्ट जी आहे ती हिरावून घेऊ शकत नाही. बघा, जसे मोठे राजे महाराजे झाले, त्यांचे किल्ले राहिले पण सत्ता गेली. मात्र ज्ञानेश्वर माऊली किंवा तुकाराम महाराजांसारख्या संतांनी दिलेली जी काही कृपा आहे ती आजही कोट्यवधी लोकांच्या मनात जिवंत आहे. शेअर मार्केट पडलं किंवा व्यवसाय बुडाला तरी ज्याच्याकडे गुरूंचे कौशल्य आणि धैर्य आहे ना, तो माणूस पुन्हा उभा राहतो. तुमच्या आयुष्यातून तुम्ही मित्रांनो हसरे दिवस जाण्याची भीती जाऊ नका. तुम्ही बाह्य सुखापेक्षा आंतरिक समाधानाला जास्त महत्त्व द्यायला हवे आहे, असं समर्थ या ओवींमार्फत आपल्याला सांगत आहे. ओवी क्रमांक 29. हरिहर ब्रह्मादिक नाश पावती सकळीक, सर्वदा अविनाश एक सद्गुरु पद. इथे समर्थ खूप मोठी गोष्ट सांगत आहेत. ते म्हणतात की सृष्टीच्या अंती ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांची रूपसुद्धा विलीन होतात, पण या सगळ्यांच्या पलीकडे असलेलं जे सद्गुरु तत्व आहे ना, ते कधीही संपत नाही. ते अविनाश आहे. आपण ज्या गोष्टींना देव मानतो किंवा ज्या शक्तींची पूजा करतो, त्या शक्तींचे उगमस्थान हे सद्गुरु तत्व आहे. माणसं येतील आणि जातील, जग बदलेल, पण सत्य कधीच बदलणार नाही. उदाहरण सांगायचं म्हटलं तर जसं लाटा येतात आणि जातात, पण समुद्र तिथेच असतो. लाट म्हणजेच काय, देव किंवा सृष्टी हे आकाराला येते आणि पुन्हा समुद्रात म्हणजे सद्गुरु तत्वात मिसळून जाते. तुम्हाला कळेल की तुमची ताकद तुमच्या शरीरात नाही तर तुमच्या आत्म्यात आहे. मृत्यूची भीती वाटणं बंद होईल, कारण तुम्हाला अविनाश तत्वाचा आधार मिळाला असेल. तयासी उपमा काय द्यावी, नाशिवंत सृष्टीला आघवी, पंचभूतिक उठा ठेवी न चले तेथे. आता समर्थ म्हणतात की मी एवढ्या वेळ उपमा शोधत होतो, पण आता मला कळलं की मी चुकीच्या ठिकाणी शोधत होतो. ही संपूर्ण सृष्टी म्हणजे काय तर पृथ्वी, आप, तेज, आकाश, वायू, हे जे काही पंचमहाभूते आहेत हीच मुळी नाशवंत आहेत.
मग या नाशवंत गोष्टीची उपमा मी अविनाशी सद्गुरूंना कशी देऊ? तिथे जगाचे कोणतेही नियम चालत नाही. बघा मित्रांनो, आपण एखाद्याला म्हणतो तू चंद्रासारखा दिसतोय, पण चंद्र तर डागाळलेला आहे आणि तो सुद्धा काहीतरी नष्ट होणार आहे. तो सुद्धा कधीतरी नष्ट होणार आहे. मग सद्गुरूंना कोणाची उपमा द्यायची? कशाचीच नाही. समजा तुम्हाला कोणाला तरी प्रेम म्हणजे काय हे सांगायचं आहे. तुम्ही कितीही उदाहरणं दिली तरी जोपर्यंत ती व्यक्ती प्रेम अनुभवत नाही तोपर्यंत तिला ते पकडण्याचं ते कळणारच नाही. तसंच सद्गुरू तत्व हे उपमेच्या पलीकडचं आहे. तुम्ही गोष्टींची तुलना करणं सोडून द्या. माझ्याकडे यापेक्षाही कमी आहे किंवा त्याच्यापेक्षाही जास्त आहे असेही वृत्ती संपेल आणि तुम्ही आहे त्या परिस्थितीत समाधानी राहाल. म्हणून सद्गुरू वर्णवेना हे गे हेची माझी वर्णना, अंतरस्थितीची या खुणा अंतर्निष्ठ जाणती. समर्थ म्हणतात या शेवटच्या ओवीत की सद्गुरूंचे वर्णन करता येत नाही हेच त्यांचे खरे वर्णन आहे. समाजात वर्णन आहे. ज्यांच्या अंतरात सद्गुरू बसले आहेत त्यालाच या खुणा समजतात. हे लक्ष सांगण्यापेक्षा अनुभवाची गोष्ट आहे. मित्रांनो, आपल्या बोलीभाषेत सांगायचं म्हटलं तर गूळ खाल्ल्यावर तो किती गोड आहे हे सांगायला शब्दांची गरज नसते. फक्त चेहऱ्यावरचा आनंद हा पुरेसा असतो. तसंच ज्याला सद्गुरू समजले त्याच्या वागण्या बोलण्यातून ते दिसते. तुम्ही शांत व्हाल. विनाकारण वाद घालणं किंवा डोळ्याखाली वेगळं करणं किंवा स्वतःला सिद्ध करणं तुम्ही सोडून द्याल. तुमच्या डोळ्यात एक वेगळीच चमक आणि शांत दिसेल. मित्रांनो, तर माझ्या रसिक श्रोतांनो, आज आपण दासबोधातील या 4थ्या समासातून काय शिकलो? तर समर्थांनी आपल्याला एका अशा प्रवासावर नेलं होतं जिथे जगातील सुंदर सोने चांदी, हिरे मोती, अगदी सूर्य चंद्रसुद्धा फिके वाटायला लागतात. सद्गुरू म्हणजे एखादी व्यक्ती नाही, तर सद्गुरू म्हणजे एक असा विचार आहे जो तुम्हाला अंधारातून प्रकाशाकडे नेतो. आजच्या या धावपळीच्या आयुष्यात आपण पैसा कमवण्याच्या मागे एवढे धावतो की आपण स्वतःलाच विसरलो असतो. पण या ओव्या आपल्याला सांगतात की थांबा, आपल्या आतल्या या सद्गुरू तत्वाला ओळख द्या. जेव्हा तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवता, जेव्हा तुम्ही सत्याच्या मार्गावर चालता आणि जेव्हा तुम्ही दुसऱ्याच्या दुःखात धावून जाता, तेव्हा समजा की तुमच्यावर सद्गुरूंची कृपा झाली आहे. मित्रांनो, हा जो काही व्हिडिओ आहे आजचा हा फक्त व्हिडिओ नाही, तर हे जीवन जगण्याचे एक शास्त्र आहे. हे पुन्हा पुन्हा ऐका. यातली एक ओवी जर तुमच्या आयुष्यात उतरली किंवा तरी तुमचा जन्म सार्थकी लागेल. तुम्हाला आजचं हे विवेचन कसं वाटलं? तुमच्या आयुष्यात नवीन गुरूंचे काय स्थान आहे हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. श्री दत्तछाया चॅनलच्या माध्यमातून आपण असेच नवनवीन विषय घेऊन येणार आहोत. व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करा जेणेकरून हा ज्ञानाचा दिवा घरोघरी पोहोचेल. जाता जाता एवढंच सांगेन की सद्गुरूसारखा असता पाठी राखा, उगीच हा लोका काय सांगणे. पुन्हा भेटू पुढच्या भागात. तोपर्यंत पाहत रहा आणि ऐकत रहा. समर्थांचे विचार जपत रहा. जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद.